चांदी त्यांची ओळख बाडोली पासून खूप आहे। पुन्हा एकदा मनोज इंस्टा लागते सरळ चेंडू मागे जातो चांगला क्षेत्ररक्षण पाहायला भेटतो तो थांबून ठेवलेले आहेत। आता स्ट्राइकला जाते जयेश भाऊजी आमचे जयेश भाऊजी जगन भाऊ माजी सरपंच यांचे जावा आहेत ते जगन भाऊंनी बक्षीस आलेले आहे। जगन भाऊकडनं जर जयेश पाटील यांनी षटकार मारला तर 1000 रुपये बक्षीस बघूया नाही थोडा खालपट चेंडू होता मन्या पिचच्या मध्ये राज आहे राज सुद्धा समजलाय का भाऊजी आपली बॅटिंग करतो हॅलो सर्व संघ मालक 12 संघांचे संघ मालक आणि कमिटी मेंबर यांनी प्लीज समालोचन कक्षाच्या मागे यायचं आहे। संघ मालक फक्त असतील नोंद घ्या फक्त संघ मालक असतील आयकॉन खेळाडूही चालणार नाही फक्त संघ मालक आणि कमिटी मेंबर यांनीच फक्त समालोचन कक्षाच्या मागे यायचं आहे। आता ते प्रफुल बॉडी बिल्डर्स जिमच्या खूप प्रेम व्यायामपट्टू आहेत पुन्हा एकदा प्रफुल आपलं काम कर तू समोर बघ खेळ करूया पुन्हा एकदा प्रफुल यांचा लोपदी चेंडू सरळ विकेटीच्या मागे जातो विकेट येतो अजय घरात 2 दिवस उपाशी होता पण आज त्याची बॅट तडपलेली आहे उन्हामध्ये पुन्हा एकदा प्रफुल यांचा वैयक्तिक दुसरा षटक वैयक्तिक दुसरा चेंडू थोडं थांबून ठेवलेलं आहे उन्हाचा दाबा जवळजवळ 1 वाजलेला मनोज हे काय करत नाही देवा नाराज असणार कारण सकाळपासून या खेळाडूला उपाशी ठेवलेला आहे देवा मामा भडकलेले आहेत तिथे जितेंद्र पाटील सुद्धा आहेत त्यांचा मुलगा हे तुम्ही मॅच बघा तुम्ही मॅच खेळायची आहे ना तुमचा काय असेल निर्णय तो तुम्ही तानसा नदी जवळ जायचा आहे भरती लागलेली आहे तिथे तुमची मीटिंग लावायची आहे समोर नाही राहायचं कोणी पुन्हा एकदा मनोज आमचा भाचा मनोज काय करत नाही सरळ चेंडू आमच्या दिशेने धडकवलं 4 धावा सहज होतात का बघा राज यांची चांगला क्षेत्ररक्षण राज यांचा रणजित पाटील यांचा मुलगा राज संजीत पाटील हे छोटे भाऊ आहेत मनोज आउट झालेले आहेत काहीसा नाराज असणार मनोज हे जयेश पाटील जर षटकार मारला तर नितीन काका पाटील यांच्याकडनं सुद्धा 1000 रुपये आलेले आहेत म्हणजे ते जावा असल्यामुळे त्यांना बक्षीस लावतात आमच्या गावामध्ये ए तुमचा गोंगाट इकडे नको गोंगाट तुमचा ते साईडला जाऊ दे या आमच्या मागे यायचं आहे तुमचं लक्ष तिथे राहू द्या मैदानात कारण थोडा उशीर होते आहेत आणि आपल्या संघ जास्त रोहन किनी तानसा मधून आलेले आहेत खास हाऊस पुन्हा एकदा चेंडू निर्धाव चेंडू जयशाना बक्षीस आहे नितीन पाटील काका जगम भाऊ माजी सरपंच 1000 रुपये पण जयेश जावाय काय कामगारी करत नाही जरा गोंगाट कमी करा माझ्याकडे थोडा गोंगाट अमर भाऊची लिपी काय ते अप्रतिम आहे डोल्याची पापणी काही नजर न हटत अमर भाऊंची जी लेखी जोखी आहे ती खूप छान आहे ते मोबाईल सुद्धा उचलून ऑफ साइडला मारलेला आहे बघू 1 धाव होते का सुंदर असा जयेशला आजपर्यंत जे बक्षीस लागलेले आहे तो जयेश काय सिद्धांत आलेला आहे सिद्धांत स्वतः आयकॉन प्लेयर आहे सिद्धांत बँड पथक जोरात चालू आहे
जे 12 संघाचे कर्णधार आहेत किंवा आयकॉन त्यांनी इथे यायचं आहे. इथे जरा गोंगाट कमी करा. गोंगाट तुमचा मानवाच्या मागे जाऊ दे. पुन्हा एकदा लोपतीचा चेंडू सरळ आयकॉन प्लेअर मारतो. चापल, अरे बापरे, सुंदर झेल ट्राय केलेली चापल याने. शिस्त ठेवा. खानिवड्याचा संघ म्हटलं का अख्ख्या पालघर नाही तर महाराष्ट्रामध्ये कृष्णा सातपुतेचा सुद्धा काल फोन आलेला मला. खूप छान वाटलं तुमचे ते अनिकेत भाचा. सध्या काही करत नाही, कडक आहेत ते, नुसतं कडक आहेत. स्वतःच्या 3 बॅटे आहेत. मागे गुजरात राजस्थान मधून खेळत होते. पूर्वी माहितीये का परत सर असा वाद केला का अमर भाऊ, दोन्ही संघ पहिले बाद करायची. पूर्वीची गोष्ट असायची. 7 झाले फक्त 7, 2 षटक आणि 7 धावा. पहिले असा वादावा त्या संघाला बाद आणि पुढे लढत. असा भामटाचा वामन करायचा आमच्या जोडीला, जाणून बुजून परानी टोचायचा. आणि तो संघ आपला दीपकला सुद्धा माहिती आहे. सामना चालू ठेवायचा आहे. थांब थांब बोला वामन भाऊ. फुलटत लोपतीचा चेंडू कायचा समजा सिद्धांना 1 धाव बघूया. राज यांच्या हातामध्ये 2 धावा होतात का बघूया. सहजपणे 2 धाव संख्या 9. राकेश यांनी तुझी मुले आयकॉन पिंकॉन तुम्ही मागे ठेवा देवा सर्वांना. देवा तरे त्यांनी सुद्धा क्रिकेटमध्ये हा कप 2 वर्षापूर्वी नेलेला घरी. पुन्हा एकदा सिद्धांत. लोपतीचा चेंडू सरळ फुलटा चेंडू घडवलाय बघूया. हा न करता षटकार. या 6 धावांनी धाव संख्या होते ती 15. विशाल पाटील तिसरीवर. ईशांत शर्मा सारखी त्यांची आता त्यांनी बॉलिंग जरा चेंज झालेली. प्रियल वारिस जर 27 धावा करतात तर डॉन गल्ली 2 नंबरला जाणार. जर 26 धावा काढल्या थांबवल्या हर्षिदा 11 15 धावा. लोपतीचा चेंडू जबरदस्त असा एक विशाल घातक असा गोलंदाजी. जय जवानसाठी पुन्हा एकदा फोन आलेला आहे. नितीन काका आणि माजी सरपंच जगम भाऊ जावासाठी आपले जावा आहेत ते. तुम्ही काय निर्णय तुम्ही द्या. हर्षद 11 जर विन झाली तर प्रज्वल पाटील यांच्याकडनं 500 रुपये बक्षीस. काहीसा समजत नाही. आयकॉन प्लेअरला थांबून ठेवला. विशाल घातक मी म्हटलं होता. फक्त बांधून ठेवला. एक षट्टा मला तरी दाखवून देते ते. जर शिंदे गट विजय झाला इन झाला तर प्रज्वल आणि 4 मध्ये आला इन झाला तर प्रज्वल आणि गॅटिंग यांच्याकडनं 5000 रुपये बक्षीस. 5000 कारण आताच लग्न झालेलं आहे त्यांचा. उर्सो राज घेतो का कॅच बघूया. जबरदस्त. खूपच छान खूपच छान. उंचीचा फायदा पुरेपूर. जर समोरची पार्टी चेक करा सांगाल तर आम्ही चेक करू. तसा चेक करता येणार नाही. डाऊटफुल का असेल ते सांगणार. विजय जाधव जबरदस्त एक सरकारी वर्कर. 16 धावा झाले. सिद्धांत त्यांनी मागितले आहे. सेफ आहे. ओके सर. नरेश 16 धावा. पंच दर्शक आमचे कोपरचे एक लाडके पंच नरेश किनी तर चांदीपचे संदीप किनी. पुन्हा एकदा ऑफ साइड चेंडू मारलेला आहे. जयेश काय फटका मारत नाही. जयेश याला बक्षीस भरपूर आहेत सासवडवरून. भाऊजी बक्षीस मारा ना. ओ भाऊजी षटक संपतो. जयेश भाऊजींना स्ट्राईक द्यायची आहे. सिद्धांत
नाही थांबा थांबा. आणि राजा दादा कुठे आहेत? राजेश किनी जरा पुढे यायचं आहे तुम्ही. राजेश किनी जरा पिंट्या विरू जरा समजाव. उमेश घरत अध्यक्ष आहेत मंडळाचे. उमेश घरत अध्यक्ष आहेत. तुम्ही आमचे 16 धावा सामना चालू करा. मॅच चालू. विकास सुद्धा एक गावातले खूप चांगले व्यक्ती आहेत. त्यांनी विरू खूप चांगली व्यक्ती आहे. कधी भांडण नसते गावामध्ये त्यांची. शितू तुम्ही आजे चालू कर ना. तुम्ही मॅच चालू ठेवायची आहे. अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. अजय काहीतरी आज जादू टोना आहे. त्याचा भाचा बामन यांनी काहीतरी दिलेलं आहे वाटते कानमंत्रण. बामन याने संदीप बामन ठाकूर अजयला काहीतरी रात्री टॉनिक दिला. आमचे गोल्डन यांनी सुद्धा अजयला जाऊन पाय हात मळलेले आहेत रात्री. म्हणून पुन्हा एकदा लोपतीचा चेंडू सरळ जातोय लेग साईडला. धावा किती येतात हा न करता एक धाव. जबरदस्त क्षेत्ररक्षण. खूपच छान खूपच छान. खानुड्याच्या गावामध्ये वाहता पाणी आता भरती वटीला उदान म्हणून तडपदार होऊन झालेलं आहे. 4 चेंडू मध्ये 10 धावा काढतात तर डॉन गल्ली इन होते. 9 करतात तर ते इन होतात. शिंदेगड बघूया दोन्ही संघ तल्यात मल्यात आहेत. जयेश यांना काही समजत नाही थांबून ठेवलेलं आहे. जयेश भाऊजी असले तरी त्यांना बक्षीस आमचे माजी सरपंच जगन्नाथ पाटील आणि नितीन पाटील यांनी बक्षीस लावलेलं आहे जावा यांच्यावर. पण जावाई काय करत नाही. भाऊजी मारा रे भाऊजी. जयेश भाऊजी काय मारत नाही. त्यांना वाटते नाश्ता पाणी झालेलं नाही सासुडीला. आता मारलाय जयेश पाटील याने. पण अजय अरे बापरे धरतीला दान दिला आहे. भाऊजी आहेत म्हणून त्यांनी कॅच सोडला वाटते. शेवटचे 2 चेंडू आहेत. 18 झालेले आहेत. सिद्धांत यांनी एक तरी षटकार मारायला पाहिजे अपेक्षा आहे. आयकॉन प्लेअर आहे. फक्त तुम्ही मॅच बघायचा आहे. या खानुड्याला भरतीवटी येतेच. तुम्ही काय करा भरतीवटी येणारच. हाफ चेंडू कायचा समजा चेंडू मागे खाली राहतो. धाव संख्या होते ते 19. ह्या षटकाचा शेवटचा चेंडू. हर्षद यांना चान्स आहे. चापल तू खेळामध्ये राहायचा आहे. आदर्श असे बघूया आता षटकार होतो का बक्षीस फटकावतो का जयेश भाऊजी. नाही. आणि जोरदार संदीप पाटील यांचा डॅन्स. विजय संघाचा अभिनंदन. पराभव संघाचं कौतुक. भालवील संघ पराभूत झाला. देवातरे यांची टीम होती नाराज असणार. राकेश जबरदस्त धमाका. राकेश याचा दरवर्षी धमाका असतो. बघा आता टी शर्ट. वा वा. संदीप पाटील खेळ खेळत नाही पण ते गावातला खेळ असल्यावर खेळतात.
मॅनेजमेंटला सूचना देतो पुन्हा एकदा, जेवढे संघ मालक किंवा त्याचं आयकॉन आहेत त्यांनी कृपया करून इथे यायचं आहे. नाही तर पुढल्या वर्षी मॅच होणार नाही. कारण जेव्हा जो खेळाडू किंवा आपल्या गावातला उमेश घरात असं कोणी पण मेहनत करतात रात्रंदिवस, माझी तर मेहनत काहीच नाही मिळत. जेव्हा त्या मेहनत करताना त्यांना समजा पाहिजे 15-1 महिना मैदान बनवतात, त्याला थोडा मान सन्मान द्या असं तुम्ही. पुन्हा एकदा वॉर्निंग देता 12 संघाचे 12 आयकॉन आणि कर्णधार इथे यायचं आहे. संघ मालक यायचा आहे. विकास घरात खूप चांगला विद्यार्थी आहे, हॅलो आदर्श हॅलो, विद्यार्थी. चला या सर्व संघ मालक लगेच यायचं आहे. प्लीज ज्या ज्या वेळेला असं काही घडतं त्या त्या वेळेला आपण सर्वांनी एकत्र राहून आपण एकमेकांना सहकार्य करूया. 12 संघाचे सर्व संघ मालक प्रियल वॉरियर्स, श्रीराम स्पोर्ट्स, बिग बॉस, मारुती फायटर्स, जिजाऊ फायटर्स, संघर्ष वॉरियर्स, स्वस्तिक 11, युवा ग्रुप, शिंदे गट, हर्षिता 11, डॉन गल्ली, सायनी साईज्ञ आणि गावदेवी स्पोर्ट्स या 12च्या 12 संघाचे संघ मालक आणि कमिटी मेंबर, 12 संघाचे संघ मालक आणि कमिटी मेंबर प्लीज या. आणि जो काय आहे ते मात्र अगदी संगनमताने ठरवा. नक्की काय घडते, काय करायचं आहे. लाईव्ह थेट प्रक्षेपण सुरू आहे. अरे हो ना, तुला सांगता येईल. साठी किरण घरात, राजेश किनी, अभिजित तरे यांनी तिथे जायचं आहे पाहुण्यांना घेण्यासाठी. योगेश काका थोड्या वेळाने इथे येणार. विशाल आमचे खूप मोठे खेळाडू आहेत. आमचे ते कॅमेरामॅन तुम्हाला लाईव्ह दिसते ते खूप मोठे आमचे फॅन आहेत. राहुल कुमार पालघर, भूषण पाटील नवसई, उमेश भगत वैतरणा, बघा चारही ठिकाणाचे आमचे जे आहेत तुम्हाला प्रत्यक्ष जे लाईव्ह दिसते. अतिशय गड्याला वाजला एक ना, खानुडा चढलाय पाळा. अध्यक्ष उमेश घरत. चला मी पुन्हा एकदा अगदी मनपूर्वक सर्वांना आमंत्रित करतोय. संघ मालक प्लीज, सर्व संघ मालक, इट्स हंबल रिक्वेस्ट, सर्व संघ मालकांना मी अगदी विनंतीपूर्वक आमंत्रित करतो. या एक छोटंसं काम आहे ते मात्र सर्वांच्या उपस्थितीमध्ये होईल. मारुती फायटर्स संघ मालकाने लगेच यायचं आहे. मारुती फायटर्स फक्त संघ मालक येतील एवढी फक्त लक्षात ठेवा. कोणीही आयकॉन खेळाडू सुद्धा नसेल, बाकी खेळाडू सुद्धा नसतील, फक्त संघ मालक असतील. डॉन गल्ली, युवा ग्रुप खानिवडे, श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे, सायनी साईज्ञ 11, जिजाऊ टायगर्स, बिग बॉस, संघर्ष वॉरियर्स, स्वस्तिक 11, गावदेवी स्पोर्ट्स आणि प्रियल वॉरियर्स या सर्व संघ मालक आणि कमिटी मेंबर.
हॅलो, चला जिजाऊ स्पोर्ट्स आणि श्रीराम स्पोर्ट्स या, जिजाऊ स्पोर्ट्स आणि श्रीराम स्पोर्ट्स महत्वाचा सामना असेल. या जिजाऊ टायगर्स नाणेफेकीचा कौल केला जाईल. लगेच क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचं. चला जिजाऊ टायगर्स श्रीराम स्पोर्ट्स आदरणीय सन्माननीय किरणजी पाटील साहेब, किरणजी आत्माराम पाटील या, आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. चला संघ मालकांनी लगेच यायचं आहे. नाणेफेकीचा कौल केला जातोय. केपीएल इज कॉल, केपीएल कॉल केला जातोय. यस, केपीएल खानिवडे प्रीमियर लीग लगेच निर्णय. बॅटिंग यस, फलंदाजी घेतली जाईल. जिजाऊ टायगर्सने आपले ओपनर बॅटर पाठवायचे आहेत आणि श्रीराम स्पोर्ट्सने मात्र क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. आदरणीय सन्माननीय मान्यवरांचं या केपीएल पर्व 5च्या निमित्ताने आगमन होताना आपण पाहतो. अगदी फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये सन्माननीय मान्यवरांचं सुस्वागतम केलं जाते. आदरणीय सन्माननीय श्री संतोषजी मोरेश्वर पाटील, एक लाडकं व्यक्तिमत्व, अर्थातच SP शेठ, ज्यांच्या नावातच शेठ आहे, शेठ म्हणून ज्यांना बिरुदावली दिली जाते, कारण हे दानशूर व्यक्तिमत्व आहे. खानिवडे गावावरती नितांत प्रेम आहे, खानिवड्यातील युवकांवरती विशेष प्रेम आहे. असे SP शेठ श्री संतोष मोरेश्वर पाटील यांचं आगमन झालेलं. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्वांनी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करूयात. आदरणीय सन्माननीय श्री संतोष मोरेश्वर पाटील, ज्यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक रोख रक्कम रुपये 37,777 रुपयाचं आर्थिक सहाय्य ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झाले, असे सन्माननीय संतोषजी मोरेश्वर पाटील. तसेच आपण पाहतोय इंडियन भारताचा कर्णधार सन्माननीय रवीजी पाटील यांचं आगमन या ठिकाणी होते. रवीजी पाटील साहेबांचं सुद्धा आपण टाळ्यांच्या गजरामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करूयात. अगदी वर्ल्ड कप आणि ती फायनलची मॅच आणि पाकिस्तानला नामोहरण केलं होतं आणि तदनंतर मात्र भारताने त्या वर्ल्ड कपमध्ये जो विजय संपादन केला होता, ज्यांच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळला होता, ते नेतृत्व आपण या आज मंचावरती पाहतो. या सन्माननीय रवी पाटील साहेब यांचं आगमन या ठिकाणी होते. त्यांचं आम्ही शब्द सुमनाने प्रथमतः हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. श्रीराम स्पोर्ट्स उतरा, मैदानात उतरा लगेच सर्वजण. जे मंचावरती लहान बालक बसलेले आहेत त्यांनी जरा मंच रिकामा करा. आज पाहुण्यांची मांदियाळी ह्या आपण व्यासपीठावरती पाहणार आहोत. त्यासाठी सर्व जे लहान बालक आहेत आदरणीय सन्माननीय आपण पाहतोय एक अनमोल रत्न, विरार मधील अनमोल रत्न आपण पाहतो. रवींद्र नारायण पाटील, इंडियन हँडिकॅप
कॅप्टन, क्रिकेटचे कॅप्टन ज्यांनी अगदी पाकिस्तानला नामोहरण करून आपल्यासाठी आपल्या भारताची शान वर्ल्ड कप मिळवून दिला होता, ते रवींद्रजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण मंचावरती खूप सारे मान्यवर उपस्थित होताना पाहतोय. सतत प्रेमाचा वर्षाव करणारे आपल्या गावावरती, आपल्या क्रिकेटवरती सन्माननीय श्री संतोष मोरेश्वर पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. SP सेठ ज्यांच्या माध्यमातून 37,777 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झाले. मी सुनील घरत चापल आपल्यास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय श्री संतोष मोरेश्वर पाटील SP शेठ यांचं यथोचित मान सन्मान करावा. KPL पर्व 5 च्या ह्या मंचावरती आपला विशेष सन्मान संतोष मोरेश्वर पाटील युवा उद्योजक वसई तालुका पूर्व विभागातील युवा उद्योजक SP ग्रुपचे जे स्वतः प्रेसिडेंट आहेत सन्माननीय संतोषजी मोरेश्वर पाटील, ज्यांच्याकडून रोख रक्कम रुपये पहिलं पारितोषिक 37,777 रुपयाचं पारितोषिक आपणास प्राप्त झालेलं आहे. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी होताना आपण पाहतो. वेलकम सर, आपलं शुभ स्वागत. अतिशय आम्हाला खूप आनंद होतोय आपला सन्मान करताना. त्यानंतर आपण पाहतोय मंचावरती उपस्थित आहेत मुख्य व्यासपीठावरती सन्मान्य रवींद्र नारायण पाटील साहेब पूर्व इंडियन हँडिकॅप कॅप्टन राहिलेले आहेत, त्यांचं देखील सहर्ष असं हार्दिक स्वागत. तदनंतर गणेश हनुमंत पिसाळ सर मुंबई हँडिकॅप क्रिकेटचे एक जबरदस्त प्लेयर आतापर्यंत रुजू आहेत क्रिकेट परिपटलावरती. आणि तदनंतर कल्पेश लक्ष्मण पाटील सर करंट मुंबईचे ऑलराऊंडर हँडिकॅप संघाकडनं जे मात्र खेळतात, त्यांचं देखील आम्ही करतो या स्पर्धेमध्ये सहर्ष असं हार्दिक स्वागत. चला सामन्याला इथे सुरुवात करायची आहे. आजचा बक्षीस वितरणा कार्यक्रम देखील आहे. मित्रांनो जास्त वेळ घेऊ नका, आपण लगेचच या मॅचला सुरुवात करतो आहोत. एका बाजूला जिजाऊ टायगर्स आणि एका बाजूला आपण पाहतात तो म्हणजे श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे यांच्यातला महत्वाचा मॅचला इथे सुरुवात होत आहे. चला आदरणीय सन्माननीय रवींद्रजी नारायण पाटील, एक गोड व्यक्तिमत्व, क्रिकेट हा श्वास आहे, क्रिकेट हा ध्यास आहे, हे ज्यांच्या नसा नसामध्ये आहे असे आपले इंडियन फॉर्मर कॅप्टन फिजिकल डिसेबिलिटी क्रिकेट टीमचे जे कॅप्टन आहेत, ज्यांच्या माध्यमातून वर्ल्ड कप आपल्याला मिळालेला आहे, ज्यांनी अफगाणिस्तान बरोबर सुद्धा टेस्ट मॅच खेळलेले आहेत. तसेच आपण पाहतोय त्यांच्याकडे की तिन्ही फॉर्मॅटमध्ये सेंचुरी मारणारे एकमेव कॅप्टन जर कोणी असेल तर ते आहेत रवींद्र नारायण पाटील. यांचं यथोचित सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय. दीपक घरत, आपणास विनंती असेल की आपण एक क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारं, क्रिकेट हा ध्यास आहे, क्रिकेट हा श्वास आहे आणि क्रिकेट हा ज्यांच्या नसा नसामध्ये आहे असे सक्सेसफुली कॅप्टन सन्माननीय रवींद्रजी नारायण पाटील यांचा यथोचित सन्मान आपण पाहतोय. वेलकम सर, आपलं शुभ स्वागत, शुभ सन्मान करताना आमच्या या KPL पर्व 5च्या संपूर्ण कमिटीला अगदी हर्षभराने आम्ही आपलं स्वागत करतोय. खूप आनंद होतोय आम्हाला आपलं सुस्वागत करताना. तसेच या मंचावरती उपस्थित आहेत आदरणीय सन्माननीय गणेशजी हनुमंत पिसाळ, जे आता करंट अजूनही क्रिकेट ज्यांचं चालू आहे, क्रिकेट खेळतायत, करंट प्लेअर ऑफ मुंबई डिसेबल क्रिकेट टीम लेफ्ट आर्म स्पिनर आहेत ते. बघा म्हणजे काय असतं यांच्याकडे पाहिल्यानंतर कळतं की मी जसा आहे कसाही असेल, परंतु माझ्यातील जिद्द असेल, माझ्यातील जर आत्मविश्वास असेल तर मी कुठलीही गोष्ट सहज पूर्ण करू शकतो. त्यांचं यथोचित सन्मान मी किरण घरत आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय गणेशजी हनुमंत पिसाळ यांचा यथोचित सन्मान करावा. अगदी लेफ्ट आर्म स्पिनर म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने ते अनेक मॅच आपल्या भारताच्या बाजूने झुकवतात. एक जादू आहे त्यांच्यामध्ये. बघा की व्यंग असलं तरी सुद्धा ते पुढे न करता माझ्यातील जिद्द, माझ्यातील आत्मविश्वास आणि माझ्यात पुढे जाण्याची जी वृत्ती आहे ना, त्यामुळे मी भारताचं प्रतिनिधित्व करू शकतोय. सध्या मुंबईचं प्रतिनिधित्व करतात, त्यांचं सुद्धा मी खूप खूप धन्यवाद आणि वेलकम करतोय. तसेच आपल्यामध्ये उपस्थित आहेत कल्पेशजी लक्ष्मण पाटील. मी
राजेंद्र शांताराम तरी आपणास विनंती करतो की आपण सुद्धा आदरणीय सन्मान्य कल्पेशजी लक्ष्मण पाटील हे सुद्धा मुंबई डिसेबिलिटी क्रिकेट टीमचे प्लेयर आहेत. ते स्वतः बॅटर आहेत, ऑलराऊंडर म्हणून चांगली मुंबईच्या टीममध्ये ऑलराऊंडर म्हणून भूमिका करतायत. वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर ऑफ डिसेबल क्रिकेट टीम, अपंगांच्या क्रिकेट टीम मधले, मुंबईच्या क्रिकेट टीम मधले एक ऑलराऊंडर म्हणून पुढे आलेले व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय कल्पेश लक्ष्मण पाटील. खरोखर 4 चांद लावले जात आहेत असे हे मान्यवर उपस्थित राहतात तेव्हा कळतं की KPL ही छोटी स्पर्धा नाहीये. खूप सारे मोठे मोठे मान्यवर अगदी प्रेमाने या व्यासपीठावरती विराजित होत असतात. वेलकम सर, आपलं सुद्धा या ठिकाणी शुभ स्वागत करतोय. अतिशय आनंदाची आणखी एक गोष्ट म्हणजे रवी दादा हे जे फॉर्मर कॅप्टन आहेत, माजी कॅप्टन आहेत, त्यांच्याकडे अनेक प्लेयर आपल्या पंचकृषीतले, आपल्या गावातले अनेक खेळाडू त्यांच्या मार्गदर्शनाखाली मात्र शिकत आहेत. ओम साई क्रिकेट अकॅडमी हे त्यांच्या माध्यमातून हे चालवली जाते आणि ओम साई क्रिकेट अकॅडमी अनेक खेळाडूंना घडवत आहे. आपण जवळचे जर खेळाडू पाहिले तर नील पाटीलला आपण पाहतोय, अप्रतिम खेळतोय. सार्थ पाटील सुद्धा जातो त्यांच्याच अकॅडमीमध्ये, सक्षम पाटील सुद्धा, असे अनेक खेळाडू आहेत. त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय. संतोष पाटील SP ग्रुपचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचे मित्र या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. प्रदीप भाई खान जे गुजरातचे आहेत, उद्योजक आहेत. मी त्यांचं या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय. या दिलीप पाटील आपणास विनंती करतो की आपण SP शेठ यांचे मित्र, गुजराती उद्योजक यांचा यथोचित सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा. षटकाचा खेळ संपला. 1 षटकाच्या खेळानंतर धावसंख्या फलकावरती आपण पाहतात 5. मुख्य स्वागत सन्मान देखील चालू राहतील. या ठिकाणी किती यारी दोस्ती असते, अगदी जिम पासून मैत्री आहे. संतोष पाटील एक नावाजलेले व्यक्तिमत्व, त्यांच्या समवेत त्यांचे मित्र आहेत. एक उद्योजक म्हणून हे सन्माननीय मान्यवर आपण पाहतो, गुजराती उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. या वेलकम साहेब, आपलं शुभ स्वागत करतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण मान्यवरांचं हार्दिक स्वागत करूयात. तसेच उपस्थित संतोष पाटील साहेबांच्या समवेत जेवढे मान्यवर आलेले आहेत मी त्यांचं सर्वांचं शब्द सुमनाने पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतोय. आणि आपणास विनंती असेल की मंचावरती विराजित व्हा आणि KPL पर्व 5 जो सुरू असलेला सामना पाहतो, जिजाऊ टायगर्स वर्सेस श्रीराम स्पोर्ट्स. ऐकूया काय चाललेत धावत्या घडामोडी. यस, धन्यवाद, थँक्यू सो मच. परेश कुडू सरांचा आवाज आपण ऐकतायत. अतिशय सुंदर सूत्रसंचालन. मॅचकडे जाऊया. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या फलकावरती आहेत त्या म्हणजे 6. अतिशय सुंदर पद्धतीने सध्या क्रिकेटचा खेळ आपल्याला बघायला मिळतोय. एक सुंदर स्पर्धा कशी असावी या KPLने मात्र सलग 5 वर्षामध्ये या स्पर्धेला आणलं आणि अनेक स्पर्धा होत असतात, परंतु सातत्य राखणं खूप गरजेचं असतं आणि त्यातली ही खानिवड्याची स्पर्धा अभिमानाची, सन्मानाची आणि एका चिकाटी स्पर्धा आपल्याला बघायला मिळते, जिथे 12 संघांचा हा रणसंग्राम, 12 संघांचा कुंभ मेळावा आणि खानिवडेकरांसाठी जणू काही ही 3 दिवस यात्रा. षटक क्रमांक 2 मध्ये धावसंख्या फलकावरती आता पहिल्या बॉलचा खेळ झाला तो नो बॉल राहिला. दुसऱ्या बॉलवरती चौकार आला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे आतापर्यंत 10 ह्या धावफलकावरती. 10 धावा या धावफलकावरती आहेत. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात आयुष किणी. आयुष किणीला आपण पाहतायत, एक जबरदस्त गोलंदाज. श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे हा संघाचा बोलबाला आपण अनेक वेळा ओपन क्रिकेटमध्ये देखील पाहिलाय, जिथे ह्या संघाची एंट्री आपण पाहत असतो आणि तोच श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे या संघाला आपण पाहत आहे. सलग जर 3 षटकार लगातार आले तर SP अर्थातच संतोषदा पाटील शेठ यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक आहे. हुकमी एक्का संघाचा इथे जीत आउट होतोय.
आणि एस पी अर्थातच संतोष पाटील शेठ यांच्या माध्यमातून सलग 3 षटकार आले तर 5,000 रुपयाचं रोख आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि जर विकेट हॅट्रिक मिळवली तर संतोष पाटील सर शेठ माणूस यांच्या माध्यमातून आपण पाहतायत 5,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं तर खऱ्या अर्थानं आता धावसंख्या फलकावरती दुसरं षटक आणि 10 धावा, 2 गडी बाद झालेत. श्रीराम स्पोर्ट्स जर इथून जिंकतोय तर ग्रुप ए मध्ये टेबल टॉप करणार आहे. लक्षात घ्या 4 षटकांचं थोडंसं धावतं क्रिकेट बघायला मिळतं. आज टेनिस बॉल क्रिकेटला सुखाचे दिवस. आज टेनिस बॉल क्रिकेट भरपूर पुढे आलं आणि त्यामधलेच आज आपण पाहताय खानिवडे प्रीमियर लीगचा हा 5वा पर्व. अनिकेत यांनी जर षटकार ठोकले तर प्रत्येक षटकाराला प्रथम पठाण यांच्या माध्यमातून 100 रुपये आहेत. बॉलला खेळले कव्हरला, जिथे मात्र आपण पाहतात सिंगल मिळेल या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 11 या धावफलकावरती. 11 ऑन दी स्कोर कार्ड. 11 धावा धावफलकावरती आहेत. या षटकातला चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार. आज भरपूर तुडुंब गर्दी आमच्या मुख्य व्यासपीठावरती, कारण आज अंतिम दिवस या स्पर्धेचा. गोलंदाज तयार. बॅट आणि बॉल मधला संपर्क नाही. ऑन साइडला खेळण्याचा मनसुबा जरूर होता, परंतु त्यामध्ये व्यवस्थित एलिव्हेशन नाही शोधता आलं. बॉलची उसळी अनएक्सपेक्ट राहिली आणि कॉन्क्रीट विकेटच्या ज्या वेळेला आपण विकेट पाहता क्रिकेट पाहता त्यावेळेला गोलंदाजाचा दबदबा अनेक वेळा आपण पाहिलाय आणि सध्या तेच या बॉलवरती देखील बघायला मिळालंय. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी. 2 चेंडूंचा खेळ बाकी असताना जर आपण तपासून पाहिलं तर फटका खेळला. इथे क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली. बॉल चालला इंटू द गॅप मध्ये. काऊ कॉर्नर रिजनला बीट करत बॉल सीमा रेषेच्या बाहेर. अत्यंत महत्वाचा मच नीडेड बाउंड्री फ्रॉम बॅटिंग साइड. 4. अतिशय सुंदर पद्धतीनं हा सामना चालू आहे. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 15 वरती. षटक क्रमांक 2चा खेळ चालू आहे आणि चेंडूंचा खेळ परिपूर्ण फेकून झालाय. 5 चेंडू आणि 15 धावा. आज खऱ्या अर्थानं आपण पाहतायत पाटील यांच्याकडनं अनिकेत भाऊ षटकार अनिकेत पाटील जर षटकार ठोकतात तर रवी पाटील भाऊ यांच्या माध्यमातून आपण पाहतात 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. इथे ऊर्जा देण्याचं काम करतात. प्रत्येकाला वाटतं की माझा संघ जिंकायला हवा, त्यासाठी खेळाडूंना चार्ज करतायत. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर फलकावरती आहे ती म्हणजे आतापर्यंत 15. पहिल्या इनिंगचा खेळ चालू झालाय. श्रीराम स्पोर्ट्स या मॅच मध्ये जिंकतायत तर टेबल टॉप करणार ग्रुप ए मधनं. आणि आता वैशिष्ट्यपूर्ण क्रिकेट कुणाचं बघायला मिळेल. शेवटचा बॉल या षटकातला गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आयुष किनी. रोहित शर्माचा हार्ड फॅन. पुढचा बॉल खोलवर टप्पाचा बॉल होता. बॉलला अलॉंग दी कार्पेट खेळलंय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत तैनात. त्यांच्या माध्यमातून बॉलला फील्ड होईल. बघता बघता सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 17. तिसरीचा प्रयत्न आणि 3 धावा देखील सहज रीतीने पूर्ण होत आहेत. याच आयुषने गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये 17 चेंडूंचा रेकॉर्ड देखील केलाय, परंतु यंदाच्या सत्रात चांगली गोलंदाजी. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या फलकावरती 18 आहेत आणि 2 गडी बाद अशी स्थिती आपल्याला बघायला देखील मिळते. 2 षटकांचा मॅच इथून देखील बाकी असेल. पाहूया काय होतील या घडामोडी. सामना महत्वाचा आहे. दोन्ही संघ इथून संधी घेणार की आम्हाला टेबल टॉप मध्ये शेवटच्या अंतिम 4चे दरवाजे ठोकायचे आहेत. आता कुठला संघ राहणार पुढे. अमर पाटील आमच्या समवेत आहेत. प्रो लाईव्ह आमच्या समवेत जोडतात. संदीप पाटील साहेब देखील आहेत, एक चांगले समालोचक. दिलीप पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात. आगरी व्हॉइस म्हणून ज्यांच्या पुढे निश्चित स्वरूपात जी टॅगलाईन लागली जाते. मागच्या मॅच मध्ये त्यांनी रिझवलं. 2 षटकांनी 18 धावा झालेल्या आहेत. स्वतः भातचा माझा अनिकेत पाटील कडक बॅट्समन, त्याला सुद्धा बक्षीस लागलेलं आहे. अवी नरेंद्र पाटील यांच्याकडनं. मोहाला बली पडू नको, खेळ काहीतरी. आणि खरोखर विशालच्या टीम मध्ये अप्रतिम असे खेळाडू आहेत. निलेश कुलकर्णी आहेत, आविष्कार आहेत. त्यांचे मोठे पप्पा, त्यांनी खूप नाव मोठं केलेला, पण आविष्कार यांनी छोटा नाव ठेवलेलं आहे. त्यांचे काका अंगाने मोठे आहेत, वयाने खूप हे लहान आहेत. एक खेळाडू त्यांना काका आवाज दिला आगरी प्रेमिकला. अरे मी म्हटलं तो खूप लहान आहे, तो दिसायला मोठा आहे. काकांचं नाव खूप विलास घरत. त्यांनी खूप मैदान गाजवलेले आहेत आमच्या साईडला.
लोपतीचा चेंडू सरळ चेंडू जातो तो. असा वाटला का हॉलीबॉल खेळतात का फुटबॉल खेळतात हे माहिती नाही. त्याला वाटला का नाणेठा गेला तिकडनं. अरे हा चेंडू आहे, ढेल्याच्या बाजून गेलेला आहे चेंडू. स्वतः विशाल कर्णधार आहेत, निलेश आहेत भालविलचे, तसे ग्रामपंचायत अंकुश. 4 दिवस झाला ग्रामपंचायत बंद आहे, घरपट्टी मागण्यासाठी लाईन लागलेली आहे. पुन्हा एकदा आविष्कार, उंच पुरा असा खेळाडू ऑफ साइडला अप्रतिम थांबून ठेवलेला आहे. विशाल यांचा कान मंत्र उपयोगी येते. हा बोल बोल पटकन, हा बोल ना पटकन. पुन्हा एकदा आविष्कार, फोन चालूच, मी आल्यावर फोन चालूच. रवींद्र नारायण पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात, रजा घेतात या स्पर्धेची. खऱ्या अर्थानं आपण पाहतात एक इंडियन हँडिकॅप कॅप्टन राहिलेले आहेत, ज्यांनी क्रिकेटची परिपटला गाजवली आणि इथून रजा घेतात. धन्यवाद, थँक्यू सो मच. तुम्ही आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढली. धन्यवाद. तुमच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेला 4 चांद लागले. तुम्हा सर्व पाहुण्यांचे आम्ही आभार मानतो. धन्यवाद रवी दादा, आले तुम्ही. आमचे सुद्धा खानुड्याचे 4-15 पोरं खेळायला जातात, जवळ चांगलं नाव आहे त्यांचा आंतरराष्ट्रीय मध्ये. फुलट चेंडू काहीच समजत, चेंडू मागे जातो, खेळाडूला काय समजत नाही. रात्री 3च्या नंतर झोपलेला आहे खेळाडू, झोप असणार अनिकेत त्याच्या डोल्यावर. हे आमच्या गावातली पोरं जातात त्यांच्याकडे खेळायला. नको असू दे नावाले. पुन्हा एकदा आविष्कार, बांधून ठेवलेला आहे, मागे आहे तो विशाल. शांत असा स्वभाव, चिकन मटन कधीच खात नाही, फक्त शाकाहारी, दही दूध. पुन्हा एकदा ऑफ साइडला मारलाय, बघू जाता बामन आहे तिथे सुद्धा तो डेंजर शतरक्षण आहे बामन यांचा. अरे फुटबॉल, पुन्हा एकदा फुटबॉलची आटा, पुन्हा एकदा अंकुश जातो. अरे कबड्डीची स्पर्धा चालू आहे का खो खोची ते पण समजत नाही. पुन्हा एकदा गुड रनिंग, जबरदस्त 4 वाटते धावून काढे. किती पंचा अप्रतिम. याचा वडील सुद्धा अरुण पाटील असंच धावायचे, त्याचा हा धावतो तो अरुण पाटील एकदा, आणि अंपायरच्या फटीतून 2 टांग्यातून गेलेला. म्हणजे तेव्हा नशीब युट्यूब नव्हता, अंपायरला झोप नाही लागली काय हा खेळाडू माझ्या मधून गेला कसा काय. म्हणजे असा विचित्र आमच्याकडे खेळ होता पूर्वी. पुन्हा एकदा अनिकेत पाटील, आविष्कार ते अनिकेत पाटील. लोपदीचा चेंडू, खराब चेंडू दर्शवतात पंच. धावसंख्या 28. 900 गावाचं नाव काढला तर हा रेकॉर्ड कोणी अजूनपर्यंत तोडला ना आमच्या बाजूला. पूर्वी 25 वर्षापूर्वी परिस्थिती बेकार होती आणि ते जेवण द्यायचे 900 गावामधून, आणि प्रत्येकाच्या घरातून सर तांदूळ काढायचे आणि ते वालाची गोलं भाजी आहेत ते द्यायचे, जमा करायचे आणि खाणीवरून खुर्ची न्यायचे. हा राजूचा रेकॉर्ड आहे 900 गावाचा. पुन्हा एकदा खराब चेंडू, 900चे पंच दर्शितात. 900 गावाचा नाव सांगितलं, पूर्वी कलिंगड असाचे, आता नाही वीट भट्टी दिसते. जमिनी सुद्धा विकलेल्या आहेत आगरी समाजा बांधवांनी आमच्या. खूपच वाईट वाटते, आणि आमचे SP ग्रुपच ते सौदा करतात. संतोष माझे मित्र आहेत ते. संतोष पाटील सुद्धा रजा घेतात, आपल्याला बाय बाय टाटा करतात. 30 यार्ड मध्ये यस, जाऊया मॅचकडे पुन्हा एकदा. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 31 या धावफलकावरती आहे. 31 ऑन द स्कोर कार्ड. 31 धावा धावफलकावरती असताना 3 षटकांचा खेळ परिपूर्ण झालाय, आणि 3 षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर 31 धावा या धावफलकावरती आहेत. एका बाजूला श्रीराम स्पोर्ट्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीराम स्पोर्ट्स या संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि खऱ्या अर्थानं गोलंदाजी करत असताना अचूक गोलंदाजी केली. दुपारचं सत्र आणि हे रखरखतं ऊन आपल्याला बघायला मिळतं. संतोषदा पाटील रजा घेत असताना SP ग्रुपचे प्रॉपरायटर, SP ग्रुप हे नाव नाही तर हे ब्रँड झालं, आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतात संतोषदा पाटील स्वतः आपल्याला पाहायला मिळतात. 37,777 ज्यांनी मात्र या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक या स्पर्धेला आलं त्याबद्दल संतोषदा यांचे खूप खूप आभार. SP शेठ
आणि खऱ्या अर्थाने एक युवा उद्योजक ज्यांनी भरपूर कमी कालावधीमध्ये आपल्या नावाची छबी सोडली या वसई विरार विभागामध्ये आणि आज चर्चेतलं नाव राहिलंय. 3 षटकांचा खेळ योग्य रीतीने संपला आणि धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 31 वरती 2 गडी बाद. शेवटचं षटक आता बाकी आहे आणि या शेवटच्या षटकामागे किती धावा उभ्या होतील हा प्रश्न अत्यंत महत्वाचा चर्चेतला. खानिवडे प्रीमियर लीगचं 5वं पर्व आणि 5व्या पर्वात अतिशय सुंदर पद्धतीने हा क्रिकेटचा घमासान. शेवटचं षटक निलेशला आपण पाहतात हाफ ट्रॅकेटचा बॉल, परंतु त्या बॉलमध्ये उसळी चांगली मिळाली आणि ज्या अनुषंगाने फलंदाजाला आता शांत ठेवलंय. इथून पराकष्टा घ्याव्या लागतील, मेहनत घ्याव्या लागतील, अदरवाईज या धावा होत नाही. कारण गुड शॉटचे आपण चेंडू इथे वापरतायत. तुम्हाला तंत्रशुद्ध फटक्यांची निवड करणं अत्यंत गरजेची भूमिका आहे. अदरवाईज मग शेवटच्या क्षणाला तुम्हाला उशीर झाला का हेच तुम्हाला चित्र बघायला मिळेल. पुन्हा एकदा आता इथे डॉट बॉल येतात. प्रत्येक डॉट बॉल तुम्हाला टेन्शनमध्ये नेईल आणि ज्या ज्या वेळेला डॉट बॉल येतात त्या त्या वेळेला विकेटची पडझड खूप भरपूर आपल्याला पाहायला मिळालेली असते आणि सध्या तेच पाहायला मिळत आहे. SP यांच्याकडनं आपण पाहतात आगरी समालोचक दिलीप पाटील यांच्यासाठी हे 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर चेंडू बराच काळ हवेत होता आणि तिथे कुठलीही चुकी होत नाही. सध्या तेच चालू आहे जे पहिल्या षटकापासून आपण पाहताय. विकेट इथे थांबणं जे गरजेचं होतं तो कुठलाही खेळाडू मुख्य खेळपट्टीवर थांबत नाही आणि त्या अनुषंगाने धावफलक थोडंसं रुसलंय की काय फलंदाजी करणाऱ्या संघावरती. तीन चेंडूंचा खेळ झालाय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत बाईटच्या स्वरूपात मात्र या 4 धावा आल्यात आणि या 4 धाव्यांनी स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 35. 35 धावा या धावफलकावरती आहेत. अगदी तपासून पाहिलं तर 4 बॉलचा खेळ झालाय. बघा खऱ्या अर्थानं क्रिकेट या खेळामध्ये जर आपण पाहिलं तर हॅट्रिक कशी असते. हॅट्रिक हे सलग 3 चेंडू आणि 3 गडी बाद असेल तर ती हॅट्रिक ग्राह्य धरली जाते. जर 2 चेंडूंवरती 2 विकेट, तिसरा बॉल वाईड आणि त्यानंतर चौथ्या बॉलवरती जर विकेट आला तर ती हॅट्रिक ग्राह्य धरली जात नाही. लक्षात घ्या काही नियम आपल्याला तपासावे लागतात आणि त्याचं देखील क्रॉस व्हेरिफिकेशन आपण पाहिलेलं आहे. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 36 धावा किशोर कुडू सरांच्या माध्यमातून दिलीप सरांना 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतात किशोर कुडू सर इथे आहेत आणि दिलीप सरांना 500 रुपयाचा इथे कॅश प्राइज आहे. फटका मात्र खेळला. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल. 40 धावा या धावफलकावरती आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत 41 धावांचं हे टार्गेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. 41 धावांचं पाठलाग आपल्याला पाहायला मिळेल. पुढील होणारा सामना एका बाजूला
दिलीप पाटील यांच्यासाठी मात्र आपण पाहतात कुडू सरांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. बाळू मामा आणि बाळू मामा यांच्या माध्यमातून 500 रुपये आहेत दिलीप कुडू सरांसाठी. चला प्लीज दुसऱ्या डावाला आपण सुरुवात करणार आहोत. चला मॅचला इथे सुरुवात होईल. ऑल राईट ऑल सेट. पंच दर्शवतात की गेम इज ऑन आणि धावसंख्यांचा जर विचार केला तर 41 धावांचं पाठलाग आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 फलंदाज दाखल झालेत. विशाल आणि आविष्कार ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. विशाल यांचा जर उल्लेख केला तर एक शांत संयमी खेळाडू. या विभागात जर आपण पाहिलं तर एक जबरदस्त क्रिकेटपट्टू म्हणून ज्यांची ओळख 40+ क्रिकेट ज्यांनी अनेक वर्ष आता मागे गाजवत आहेत आणि मागच्या क्रिकेटला ज्यांनी एक वेगळी ओळख दिली. खानेवडीचा ब्रँड अर्थातच आपण पाहतात फलंदाज विशाल. नावाप्रमाणे विशाल आहे. विशाल क्रिकेट इथून खेळावं लागेल आणि ती खेळी तुम्हाला इथून स्वीकारावी लागेल. गोलंदाज तयार. यावर्षी डॉन किलर बिरवाडी आग्रे प्रीमियर लीग गाजवली आणि त्या संघामधून खेळत असताना भरपूर चांगलं क्रिकेट त्यांचं राहिलंय. मॅचला सुरुवात 41 धावांचा पाठलाग. पहिलाच बॉल सॉफ्ट हँड स्टीअर केलंय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे मिड ऑफला. त्यांच्या माध्यमातून फील्ड होईल आणि बघता बघता धावसंख्या इथे मात्र आपण पाहताय डॉट बॉल न येते. एक्केचाळीस धावांचं असं टार्गेट. पहिला बॉल डॉट आणि दुसऱ्या बॉलला मात्र आपण पाहतात ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे देखील आहेत. फेकी स्वेअर आली. आता पुन्हा एकदा डॉट बॉल येतात. प्रत्येक डॉट बॉल थोडंसं टेन्शन वाढवणारा राहील जो मी उल्लेख करत असतो. जरी 41 धावा राहिल्या तरी 41 धावा देखील सहज होत नाही या क्रीडा संकुलामध्ये या खेळपट्टीवरती. दुपारचं सत्र आणि या दुपारच्या सत्रामध्ये तुम्हाला तंत्रशुद्ध फटक्यांची निवड करणं लाजमी आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा सॉफ्ट हँड स्टीअर केलंय. 2 बॉल डॉट आल्यानंतर संयम देखील तेवढाच महत्वाचा आहे. तुमच्याकडे जर संयम असेल तर तुम्ही एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून दिसून येता आणि तो संयम बघायला मिळाला की मागे 2 बॉल मी डॉट केलेत. हा बॉल रेंजमधला होता परंतु धावा येत नाही आहेत. त्या अनुषंगाने त्यांनी सिंगलनं सुरुवात केली. आता 3 बॉलचा खेळ झाला आणि धावसंख्या फलकावरती 1 अशी स्थिती आपल्याला बघायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज जीत तयार. पुढचा बॉल घेऊन श्रीराम संघ जर जिंकतोय तर टेबल टॉप करणार, लीड करणार या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये. फुलर लेनचा बॉल बॉलला खेळला इंटू दी गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे करण पांडे यांना पण पाहिलं ज्यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या बघता बघता जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 2 वरती. 4 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या 2 फलकावरती आहेत. पुढचा बॉल गोलंदाज तयार. फटका खेळलाय सरळ बॅटनं परंतु व्यवस्थित कनेक्शन नाही. चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला. 5 बॉल आणि 3 धावा. सुरुवात चांगली केली. मी म्हणेन गोलंदाजी करणाऱ्या संघानं 41 धावांचं टार्गेट ठेवलं आणि त्यानंतर जर आपण तपासून पाहिलं तर एक कंजूस गोलंदाजीचं पृथक्करण मांडलं. मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल एन्जॉय ग्रुप अँड भक्ती मोटर्स यांच्या माध्यमातून ही सायकल आपल्याला बघायला मिळते मॅन ऑफ द सिरीज साठी. फटका खेळलाय आविष्कारनं आणि आविष्कारनं खेळलेला फटका आपल्याला पाहायला मिळतोय सरळ आमच्या कॅमेरामॅनच्या स्वागतासाठी आणि दिलीप पाटील यांच्या सन्मानासाठी हा षटकार. पहिलं षटक जर आपण तपासून पाहिलं तर धावसंख्या 9 वरती आपण पाहतात स्थिर आहे. उर्वरित आता 3 षटकांचा खेळ. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 32 धावा.
18 बॉल आणि 32 धाव्यांची गरज. 18 चेंडूंचा खेळ आहे आणि 32 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्याकरिता. गोलंदाज तयार. एका बाजूला आपण पाहतायत रोहित हे गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. अगदी येता क्षणी पहिल्याच बॉलवरती फटका केलाय विशालनं आणि विशाल मात्र इथे आपण पाहतात आता त्यांचा क्लास दर्शवतात. एका बाजूला आविष्कारनं आविष्कार दाखवला तर आता विशाल देखील पार्टी जॉईन करतात. महत्वाचं आहे 41 धावा आहेत. इथून जर जिंकलात तर त्यांना माहिती आहे की प्रथम क्रमांकाचं स्थान आपलं कोणीही घेऊ शकत नाही. ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहताय एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं विशाल यांचं. खूप सुंदर पद्धतीने इंटू द गॅपमध्ये मिड विकेटला क्लिअर केलंय त्या चौकारानं. धावसंख्या जाऊन पोहोचेल 13 वरती. अतिशय सुंदर पद्धतीची ही स्पर्धा खानिवडे प्रीमियर लीग. गोलंदाज तयार. फुलरलेनचा बॉल. फुलरलेनच्या बॉलला तारा नाही. चेंडू चाललाय बिग बॉस स्टँड मध्ये. भेट घेण्याकरिता प्रेक्षकांची सीमा रेषा पलीकडे. सलग बॅक टू बॅक 2 चौकार. जबरदस्त क्रिकेट. 4 धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर आता जाऊन पोहोचते ती म्हणजे धावफलकावरती 17-17 ऑन दी स्कोर कार्ड. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. जे बक्षिसं होती ती आता कॅन्सल आहेत लक्षात घ्या. चेंडू मात्र शॉट थर्डमॅनला. एकाच रुळावर 2 गाड्या आविष्कार धावतात. शेवटच्या क्षणाला आविष्कारनं आता इथे प्रयत्न केलाय. सिंगल परिपूर्ण होईल का आणि बघता बघता रनिंग ट्रॅक वरती फलंदाज इथे आविष्कार बाद होताना बघायला मिळत आहेत. काही गरज नव्हती. ज्या वेळेला पहिल्याच रन्स मध्ये तुम्ही मागे आला होता तदनंतर विशाल यांनी जो कॉल केला तो खराब राहिला. फलंदाज इथे बाद. गॉन. यस थँक्यू सो मच. चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर आता 3 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती 17. इक्वेशन तपासून पाहिलं तर 15 बॉल आणि 24 धाव्यांची गरज असा हा सामना आपल्याला बघायला मिळतोय. श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे या संघाला आपण पाहताय खूप चांगला खेळ त्यांनी दाखवला मागचे 2 दिवस आणि आजच्या 3ऱ्या दिवसात हा सामना जर जिंकला तर विराजमान होणार. संदीप ठाकूर उर्फ बामन हे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील आणि ज्या वेळेला प्रत्यक्षात सामन्याला सुरुवात होईल आता या 15 बॉल 24 ची त्यावेळेला राजू तरे सर आपल्यासोबत जोडले जातील कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. धन्यवाद. दरम्यान सामन्याकडे वळूया. पाहूया थोडीशी खराब फेकी होते आणि 1 धाव पळून काढलेली आहे. धावसंख्या होती ती मात्र 1 बाद 18. आजच्या दिवसाचे जे प्रीमियरचे सामने असतात ते जर तरवर असतात. जर म्हणजे हा संघ हरला तर हा संघ पुढे येईल म्हणून कोणी राग मानून घ्यायचं नाही. दरम्यान चेंडू पडतोय. थोडासा ऑफ तुमच्या बाहेर टाकला चेंडू सूर्यकिचा खेळून काढा. पाहूया चौकाच्या दिशेने येतो आणि हा चौकार गेलाय. सीमा पार होते चेंडू. खणखणीत असा चौकार. धावसंख्या 4 ने वाढले 22. म्हणून जे काही सामने आजच्या दिवसात होतात ते मात्र हा संघ हरला. जास्त करून कुठला संघ हरतोय त्याच्यावर प्रेक्षकांचं लक्ष असते. दरम्यान शेवटचा चेंडू षटकातील सामोरा जातोय विशाल. विशालसाठी चेंडू पडतोय. मधल्या स्टेव टाकलेला चेंडू सूर्यकृत्या खेळून काढल्या. पाहूया 1 धाव पळून काढतोय. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र 1 धाव रोखू शकत नाही. धावसंख्या 1 ने वाढले 23. षटक संपले. आता मात्र किती 2 षटक बाकी ना आणि 12 चेंडूंचा म्हणजे 2 षटकांचा खेळ बाकी आणि विजयासाठी धावा करायच्या त्या मात्र 18. 12 चेंडूत 18 धावा. आणि विशाल घरत ह्याने 3 वर्ष लगातार लागोपाठ 3 वर्ष लगातार 3 वर्ष ते विजेते ठरलेले आहेत. नक्की
माहिती असेल तर बोला. दरम्यान चेंडू पडतोय. गोलंदाज येतोय जिजाऊ टायगर कडून जय. सामोरं जातोय विशाल. चेंडू पडतोय. सुरकीचा खेळून काढ्या पॉईंटच्या दिशेने एक धाव पळून काढतोय. पाहूया. एकाच धावावर समाधान मानावं लागते. धावसंख्या 1 ने वाढले. 24. 11 चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाज जय पुढचा चेंडू टाकतोय. संदीप बामनला ऑप्शनच्या बाहेर टाकला चेंडू. टोलेजंग फटका पाहूया. आणि हा तितका सुंदर अप्रतिम असा झेल. दुसरा गडी गमावलाय. धावसंख्या ती मात्र 2 बाद 24. आता मात्र 10 चेंडूंचा खेळ बाकी. 17 धावांची आवश्यकता जिजाऊ टायगर साठी. 10 चेंडू 17 धावा. मिलिंद किनी मराठी दणका म्हणून ते फेमस आहेत. मिलिंद किनी साहेबांचं इथे आगमन होत आहे आणि त्यांच्या सोबत आईस्क्रीम सुद्धा घेऊन येत आहेत ते. चला या लहान लहान मुलांनी यायचं आहे. 500 आईस्क्रीम आपल्याकडे आदरणीय सन्माननीय मिलिंदजी किने मराठी दणका शिवसेना शाखा प्रमुख खराट्टारा लाईन मध्ये या. लाईन मध्ये या. सर्व मुलांना आईस्क्रीम पोहोचवल्या जातील. तसेच RMC प्लांटचे सन्माननीय रवींद्रजी घरत साहेब यांच्याकडून रवींद्र घरत RMC प्लांट वाले यांच्याकडून प्रत्येक लगातार 3 षटकार 3 चौकार 3 विकेट साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आले. म्हणजे तब्बल आतापर्यंत 3500 जवळजवळ 4000चा मानकरी ठरेल. नक्कीच मैदानाकडे मैदानाकडे रांग लावू नका कृपया. दिलीप पाटील मुलांची रांग मैदानाकडे चालले. सामन्याकडे काय झालं सामन्याचं. तिसरा गडी गमावलाय. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी धावा आहेत 13. 8-13. पाहूया. जरा घाई करायची आहे. लंच ब्रेक आता याच्यानंतर होणार आहे. तर निलेश येतोय. 8 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी 13 धावांची आवश्यकता जिजाऊ टायगर. पाहूया गोलंदाजीमध्ये काही चमत्कार करतोय का पाहायचं आहे. सर्व प्रेक्षकांना क्रीडा रसिकांना एक नम्र विनंती आहे की आपण आपल्याला बसण्याची व्यवस्था केलेली आहे तिकडे बसायचं आहे. हॅलो. धावसंख्या 1 ने वाढलेली आहे. किती 29. आता मात्र 7 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 12 धावा. सामोरं जातोय विशाल. चेंडू पडतोय. ऑफस्टंपच्या बाहेर टाकला. पॉइंटच्या डोक्यावरून मारलाय. पाहूया. आणि हा षटकार निर्णायक षटकार म्हणावा लागेल कारण आता 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 धावांची आवश्यकता आहे. सहा चेंडू 6 धावा. शेवटचं षटक घेऊन येतोय
शेवटचं षटक अनिल घेऊन येतोय. 6 चेंडूत 6 धावा. जरा एक षटक 6 चेंडू बाकी आहेत. जरा दिलीप पाटील थोडं थांबायचं आहे. एक शेवटचं षटक बाकी आहे. त्याच्यानंतर दरम्यान चेंडू पडतो अनिल. सहा चेंडूत 6 धावा. निलेश सामोरं जातोय अनिलच्या या पहिल्याच चेंडूला. ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला चेंडू. पाहूया. झेल मात्र सुटलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 2 धावा सहज पळून काढल्या आहेत आणि खराब फेकी. आता मात्र 5 चेंडू 3 धावा. पाच चेंडू 3 धावा. विशाल सामोरं जातोय. अनिल चेंडू पडतोय. ऑप्शनच्या बाहेर मारा करतोय. पाहूया. खूपच बाहेर. मात्र चांगला चेंडू निर्धाव गेलाय. डॉट बॉल गेला. निर्धाव चेंडू गेलाय. डॉट बॉल झालेला आहे आणि आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते 4 चेंडू आणि 3 धावा. सुरेखरित्या खेळून काढलाय. पाहूया. चौकारच्या दिशेने चेंडू जातोय आणि बघता बघता हा विजयी चौकार. विजयी संघाचं अभिनंदन.